काका, दादूंच्या अटी पूर्ण करण्यासाठी विक्रमने त्याचं घर सोडलंय. म्हणजे दादूंच्या अटी तो नक्की पूर्ण करेल याची खात्री आहे मला. पण विक्रमची आता काळजी वाटते. तो कुठे राहील, कसा राहील, काहीच कळत नाहीये. याच देवयानीशी लग्न करून द्यायला निघाला होतात ना विक्रम भाऊजींचं? आणि आज त्याच देवयानीसाठी भाऊजींनी घर सोडलं म्हणून इतका त्रास होतोय तुम्हाला? तेव्हा ना एक गोष्ट तुमची चांगल्याच लक्षात आली असेल. कितीही जोर जबरदस्ती केली तरी विक्रम भाऊजी देवयानी शिवाय या घरात परत येणार नाही. कधी कधी तर आमच्या मनात असाही विचार येतो, खरंच तुम्हाला भाऊजींची काळजी वाटतेय की स्वतःच्या बदनामीची भीती वाटतेय? साक्षी, विक्रम बद्दल तुला मी सांगितलं ना तर तुझा विश्वासच बसणार नाही. का? काय झालं? आतापर्यंत जे काही घडलं, तो माझ्याशी जसा वागला त्याचा त्याला खूप पश्चाताप होतोय असं त्यांनी मला सांगितलं. आणि माझ्याशी लग्न करायचं म्हणून दादूंनी घातलेल्या सगळ्या अटीही त्यांनी मान्य केल्यात. साक्षी, एवढंच नाही, त्यासाठी त्यांनी त्याचं घरही सोडलंय. काय? विक्रमने तुझ्यासाठी स्वतःचं घर सोडलं? हो साक्षी. आदित्य राजाने देवयानीशी लग्न करण्यासाठी घर सोडलंय. त्यांना तुमच्याकडे आसरा देण्याची चूक करू नका. ही चूक केली तर तुम्हाला पुन्हा नील राजांपासून दूर जायला लागेल. आणि जमलं तर हे नील राजांना पण समजावून सांगा. कोणाचा फोन होता? भैयासाहेबांचा फोन होता. भैयासाहेबांचा? काय म्हणाले? पुन्हा एकदा धमकी देण्यासाठी फोन होता त्यांचा. आता कशाबद्दल धमकी? त्यांची अशी इच्छा आहे की आपण विक्रम भाऊजींना आपल्या घरात आसरा देऊ नये, शिवाय विक्रम भाऊजी आणि देवयानीच्या लग्नासाठी मदतही करू नये. दादू, त्याने स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी घर सोडलंय. हो, आता तो राजे शिर्के नाही, श्रीमंत नाही, कुठल्याही कंपनीचा एमडी नाही, फक्त विक्रम. मलाही त्याच्याकडनं हेच अपेक्षित होतं. आणि तुला एक सांगतो देवयानी, त्या अटी पूर्ण करता करता हळूहळू त्याला त्याच्यातल्या माणसाचं दर्शन होत राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे, नाही का? माझ्या बोलण्याचा नीट विचार कर. साक्षी, तुझ्या त्या श्रावणीसारखं मलाही बदलायला आवडलं असतं, पण आता ते शक्य नाही. राज, का शक्य नाही? तू माफीचा साक्षीदार हो राज. हवं तर मी बोलते इन्स्पेक्टर वागळेंशी. हे सगळं त्या वागळेने तुझ्या डोक्यात भरवलंय. हा मला अडकवायचा प्लॅन आहे, पण तसं कधीच होणार नाही. राज, तसं नाहीये. तसंच आहे साक्षी, तसंच आहे. तू वागळे खूप हुशार माणूस आहे. तो तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून माझी शिकार करायचा प्रयत्न करतोय, पण ते कधीच शक्य होणार नाही, कधीच नाही. काही करून तुम्ही आधी साक्षीला परत बोलवून घ्या. अगं आई, साक्षी ज्या कामासाठी गेली ना ते आता लवकरच पूर्ण होईल. तूच जर अशी खचलीस तर तिची आतापर्यंतची मेहनत फुकट नाही का जाणार? आई, अजून थोडे दिवस थांब. तिचं काम एकदा संपलं ना की आपणच तिला इथे बोलवून घेऊया. भैयासाहेब, तुम्ही स्वतःचं आयुष्य जगा आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. त्या का उगाच तुम्ही ढवळाढवळ करताय? तुम्हाला उत्तर हवंय ना, त्यासाठी तुम्हाला आम्हाला भेटावं लागेल. आहे तयारी? हो, तुम्ही घर सोडलंय, आमच्याशी नातं नाही. ठीक आहे, आहे आमची तयारी. कुठे आणि कधी भेटायचं तेवढं फक्त सांगा. सांगतो ना. ठीक आहे भैयासाहेब. ठीक आहे, आम्ही वाट पाहतो.